हे चिकन शेजवान लॉलीपॉप बघा कसले भारी दिसतात. खरं सांगू का, शूट संपलं आमचं. आम्ही हे छान फोटो-बिटो काढले आणि डब्यात भरल्यावर लक्षात आलं, अरे हा व्हिडिओ घ्यायचा तर राहिलाच की. इतके मस्त लागतात, मस्त घमघमाट सुटला याचा आणि करायला पण एकदम सोपे आहेत, कारण रेसिपी एकदम सोपी करून सांगितली. बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशाच मस्त रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय. चिकन लॉलीपॉप पण थोडेसे वेगळा एक ट्विस्ट देऊन आपण त्याला छान असं मंचुरियन कसं परततो तसं परतून घेणार आहोत. इतके भारी लागतात ना, तुम्ही एकदा केले की याच्या प्रेमात पडाल. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता. त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. आपण 2 स्टेप्समध्ये साहित्य बघतोय. पहिली स्टेप आहे चिकन आपल्याला धुवायचं आणि मुरवायचंय, त्यासाठीचं साहित्य सांगते. त्यासाठी आपण घेतले चिकन लॉलीपॉपचे 15 ते 16 पीसेस. चिकन धुण्यासाठी अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा मीठ लागेल. चिकन मुरवण्यासाठी आपल्याला लागेल चवीपुरतं मीठ, 1 टीस्पून विनेगर, 2 टीस्पून आलं लसणीची पेस्ट, 1 टीस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून शेजवान चटणी, 1 टीस्पून सोया सॉस, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, सोबतच घेतलाय 2 ते 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 2-3 टेबलस्पून मैदा. तर इथं मी चिकन लॉलीपॉपचे साधारण एक 15 ते 16 पीसेस घेतलेले आहेत. हे मी पाण्याने स्वच्छ धुवून चांगले निथळून घेतले. आता बऱ्याचदा काय होतं बघा, जेव्हा आपण चिकन लॉलीपॉप बाहेर हॉटेलमध्ये खायला जातो ना, त्यावेळी ना असं त्याला एक वेगळाच वास येतो. तर तो वास घालवण्यासाठी आपल्याला याला 2 वेळा धुवायचे. पहिल्यांदा मी याला पाण्याने धुतलं. आता याला आपण मीठ आणि लिंबाचा रस लावून धुवून घेऊ. 1 चमचा मीठ घातलं, त्यामध्ये आपण घालूया लिंबाचा रस. अर्ध लिंबू पिळून घालायचं. याला 1-2 मिनटं हे असं चोळून घ्यायचं. तुमच्याकडे वेळ असेल तर 5 मिनटं याला असंच ठेवून घ्या. लिंबू आणि मीठ लावलं, चांगलं चोळून घेतलं मिनिटभर. आता यामध्ये पाणी घालूया आणि हे चिकन एकदा धुवून घेऊया. असं केल्यामुळं चिकनचा मशाळ वास निघून जातो आणि तो पदार्थामध्ये असा येत नाही. तर हे चिकन आपण धुवून घेतलं, चांगलं निथळून घेऊ. तर चिकन आपण धुवून एक 5 मिनटं निथळायला ठेवलं होतं. निथळून झाल्यावर मी एका भांड्यात काढलंय. खूप जास्त पाणी चिकनला ठेवू नका. आता यामध्ये आपण सगळे मसाले घालू जे आपण मुरवण्यासाठी घेतलेले. मीठ घातलं, सोबतच घालूया विनेगर. विनेगर नसेल तर लिंबाचा रस घाला 1 चमचा. आलं लसणाची पेस्ट, आलं लसूण पेस्ट ताजीच घ्यायची. मिरची पावडर, शेजवान सॉस म्हणजे शेजवान चटणी, सोया सॉस घालूया, काळी मिरी पूड घालायची आणि हे सगळं चिकनला चांगलं लावून घ्यायचं. सगळं आपण चिकनला लावून घेतलं. याच्यावर झाकूया, 15 ते 20 मिनिटं मुरवत ठेवूया. 15 ते 20 मिनिट झालेली आहेत. चिकन आपलं एक मुरवत ठेवलं होतं. आता याला तळून घ्यायचंय, पण हे क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये घालूया 2 ते 3 टेबलस्पून मैदा आणि तितकंच कॉर्नफ्लोअर. म्हणजे 2 टेबलस्पून मैदा असेल तर 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर. हे आपण याला लावून घेऊया. यामध्ये थोडासा पाण्याचा हबका मारू. अगदी 1 चमचा बरं का, जास्त नाही. थोडासा पाण्याचा हबका मारायचा. याला आपण मिसळून घेतलेलं आहे. लगेच चिकन तळायला घेऊ. आता लॉलीपॉप तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे. खूप कडकडीत नको किंवा कमी गरम नको. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तेल जर कमी गरम असेल ना, तर ते लॉलीपॉप असे नीट तळले जात नाही, मऊ होतात, तेलकट होतात. जास्त गरम असेल तर करपतात आणि यातून कच्चे राहतात. त्यामुळे तेल मध्यम गरम पाहिजे. कसं ओळखायचं? थोडंसं मिश्रण आहे ते तेलामध्ये टाकूया. हे बघा, मिश्रण टाकून पटकन वर आलं आणि बबल्स येऊन तळायला लागलं पण करपलं नाही, याचा अर्थ तेल मध्यम तापलंय. आता आपण याच्यामध्ये लॉलीपॉप सोडूया. शक्य होईल तर असे उभेच धरायचे, म्हणजे मग व्यवस्थित तळले जातात. ओळीत ठेवायचं त्यांना. गॅस कमीच ठेवूया आणि मावतील एवढे लॉलीपॉप याच्यामध्ये तळायला सोडूया. जर लॉलीपॉप असे उभे राहत नसतील तर पडू द्यात त्यांना, जसं पडायचं तसं. तर साधारण एक 8 लॉलीपॉप आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता गॅस कमीच ठेवू. यांना थोडंसं सेट होऊन देऊ. लगेच असा धक्का लावायचा नाही.
थोडंसं वेळ द्या त्यांना. तर 1-1.5 मिनटं आपण याला असंच ठेवलं होतं. आता जर हे असे सरळ उभे राहिले असतील तर हरकत नाही, तुम्ही यांना असं सोडून तळून घ्या. पण काही लॉलीपॉप पडतातच, त्यामुळे आपल्याला उलटपलट करत तळून घ्यावं लागतं. आता गॅस कमी ठेवायचा, यांना कुरकुरीत होईपर्यंत तळायचं. पेशन्स लागतात हे तळायला, कारण चिकन आतपर्यंत तळलं जायला पाहिजे. एक बॅच तळण्यासाठी एकूण 8 ते 9 मिनिट लागतात. पेशन्स ठेवा, मंद आचेवर तळून घ्या. तर साधारण एक 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर आपण हे लॉलीपॉप्स तळून घेतलेले आहेत. मस्त छान तळले गेले. आता याला कुरकुरीत करण्यासाठी काय करायचं, गॅस एकदम मोठा करायचा आणि मिनिटभर यांना मोठ्या आचेवर तळायचं, म्हणजे ते वरून क्रिस्पी होतात. आतून तळून घेतलं, आता वरून क्रिस्पी करण्यासाठी 1 मिनिटं मोठ्या आचेवर. आणि हां, एक गोष्ट आहे, तुम्हाला जर तो बाहेर मिळतो तसा लाल रंग पाहिजे तर हे मिश्रण करताना थोडासा लाल खाण्याचा रंग वापरला तरी चालेल, आपण नाही वापरत. आणि 1 मिनिटं मोठ्या आचेवर तळलं. चिकन छान क्रिस्पी झालेलं आहे. काढून घेऊया. झालं, एक बॅच तळली. आता दुसरी बॅच तळताना सुद्धा आपल्याला असंच तेलाचं तापमान बघून घ्यायचं आणि उरलेले चिकनचे पीसेस असेच तळून घ्यायचे. लक्षात घ्या, सुरुवातीचे 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर किंवा कमी आचेवर आणि त्यानंतर 1 मिनिटं मोठ्या आचेवर सगळे तळून घेऊ आणि मग याला तो शेजवानचा फ्लेवर कसा द्यायचा ते बघूया. आणि हे बघा, आपले हे सगळे लॉलीपॉप्स तळून घेतलेले आहेत. क्रिस्पी झालेत ना मस्त. आता याला आपण शेजवान सॉस तयार करून त्यामध्ये परतून घ्यायचं, अजून भारी होतात. आता तो सॉस कसा करायचा त्यासाठीचं साहित्य बघूया. याच्या मसाल्यासाठी आपल्याला लागेल 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, शिमला मिरची अशी कापून घेतली, 1 शिमला मिरची घेतली, थोडीशी हिरवी मिरची अर्धी चिर देऊन उभी कापली, एक छोटा कांदा उभा पातळ कापला. सोबतच लागेल 1 टीस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून शेजवान चटणी, 1 टीस्पून रेड चिली सॉस, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, चवीप्रमाणे मीठ, 1 टीस्पून व्हिनेगर. सोबतच इथं आपण घेतलंय 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लोअर, थोडंसं पाणी आणि वरून टाकण्यासाठी चिरलेली कोथिंबीर. साहित्य बघितलं. आता इथं मी एक असा पॅन गरम करत ठेवलाय. पातळ पॅन असेल ना तर अजून भारी, मग त्याच्यामध्ये ना तो मस्त स्मोकी फ्लेवर येतो. आता आपण जे चिकन तळलेलं तेल आहे त्यातलंच साधारण एक असं ही अर्धी पळी तेल घेतलेलं आहे. असं म्हणायला गेला ना तर हे 3 टेबलस्पून तेल असेल. तेल चांगलं कडकडीत तापून देऊ. तेल मस्त कडकडीत तापलं, यामध्ये घालूया भरपूर असा एकदम बारीक चिरलेला लसूण. लसूण घालू, गॅस मोठाच ठेवायचा आणि याला छान मिनिटभरासाठी परतून घ्यायचं. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आपण असे चायनीज स्टाईलचे पदार्थ करतो ना, गॅस मोठा ठेवणं ही सगळ्यात मोठी टीप आहे, जेणेकरून त्याला छान क्रंचीनेस येतो आणि स्मोकी फ्लेवर येतो. तर लसूण बघा मस्त क्रिस्पी झालेला आहे. आता यामध्ये घालूया कांदा आणि शिमला मिरची. अशी मी थोडी लांब लांब पातळ कापलेली आहे. तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही कापू शकता, बारीक चिरलं तरी चालेल. गॅस मोठा ठेवूया आणि याला 2 मिनिटं मोठ्या आचेवर परतूया. कुठेही गॅस कमी करायचा नाही. आणि हे बघा, याला आपण 2 मिनिटं हाय फ्लेमवर परतलं, वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये घालूया सगळे सॉस, सोया सॉस, शेजवान सॉस, रेड चिली सॉस, सोबतच घालूया काळी मिरी पूड, चवीपुरतं मीठ. मीठ जास्त नाही, सोया सॉस खारट असतो त्यामुळे अगदी पाव टीस्पून मीठ घातलं. विनेगर घालूया 1 टीस्पून, विनेगर नसेल तर लिंबाचा रस चालेल. सोबतच घालू उभी चिरलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. गॅस मोठा करू आणि याला पुन्हा मिनिटभरासाठी परतून घेऊ. रंग मस्त आलाय की नाही? आणि हे बघा, हे मस्त परतलंय, काय दिसतंय, एकदम मस्त. आता आपल्याला याला थोडासा थिकनेस पाहिजे, थोडंसं ना ग्रेव्ही पाहिजे. त्यासाठी आपण काय करूया, हे जे कॉर्नफ्लोअर घेतलंय खूप जास्त नाही, 1 चमचा कॉर्नफ्लोअर आहे, त्यामध्ये घालूया थोडंसं पाणी. 1-2-3 चमचे पाणी घालू, याला मिक्स करून घेऊ. याची पातळ स्लरी करायची, गुठळ्या मोडून घ्यायच्या. हे बघा, अशी पातळ स्लरी केली. गॅस आता कमी करू. आता मात्र गॅस कमी करूया. यामध्ये आपण हे कॉर्नफ्लोअरचं पाणी घालूया. आता गॅस पुन्हा मोठा करू आणि याला मस्त परतून घेऊ. 2 मिनिटं परतायचं, म्हणजे कॉर्नफ्लोअर शिजलं जातं. आता तुम्हाला रंग वाटेल अरे कसा झाला, पण परत छान रंग तयार होतो. आणि हे बघा किती मस्त रंग आलाय. पुन्हा आहे तसा झाला ना, असा रंग आला की समजायचं कॉर्नफ्लोअर व्यवस्थित शिजलंय. यामध्ये घालूया तळून घेतलेले चिकन लॉलीपॉप्स. आता यातले मी 4 लॉलीपॉप्स मनस्वीसाठी ठेवून देते, तिला असे क्रिस्पी आवडतात म्हणून. गॅस आता मोठाच ठेवायचा
आणि याला या सॉसमध्ये मस्त टॉस करून घ्यायचं. हे बघा या प्रकारे. तुम्हाला जर तसं करता येत असेल ते असं असं उडवून तसं करून घ्या. आता बरेच जण मला विचारतील ह्याला कुठं पळी घेतात का, पण अशी पळी असेल ना असं व्यवस्थित टॉस करता येतं. याला आपण मस्त टॉस करून घेतलं. आहा भारी दिसतंय. आता यावर घालूया भरपूर अशी कोथिंबीर. आणि मी साहित्यात दिलं नव्हतं पण छान दिसेल छान लागेल म्हणून एकदम हिरवीगार अशी कांद्याची पात होती म्हणून मी घातली, नसली तरी चालेल. गॅस करूया बंद आणि याला मिसळून घेऊ. आणि हे घ्या मस्त शेजवान सॉस तयार करून आपले हे कुरकुरीत चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहेत. कसे दिसत आहेत मला सांगा बरं. एक लाईक याच्या रंगासाठी करा, है ना. झालेत की नाही एकदम मस्त. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जस्ट असे कुरकुरीत आहेत हे असेच खाऊ शकता, पण तुम्हाला थोडंसं काही वेगळं करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही चटकन मसाला करून चटकन हे शेजवान लॉलीपॉप नक्की करू शकता. नक्की करून बघा. सांगितलेल्या टिप्स जरूर वापरा. एकतर सॉसचं वगैरे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा, पण तळतानाच्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर छान क्रिस्पी असे चिकन लॉलीपॉप तुम्ही करू शकाल. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.